जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 2 डिसेंबर इसवी सन 1667. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामजी शेणवी यास पोर्तुगीज गव्हर्नरकडे तहाचे पत्र घेऊन पाठविले. शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन व पोर्तुगीजांची तह. शिवाजी महाराजांची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगीजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगीजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बारदेशमध्ये कोलवाळ थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगीजांचे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही. 22 नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. त्यानंतर खासा विजरई बारदेश मध्ये आला. तोपर्यंत बारदेशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजी राजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी शिवरायांनी पाठवले. 2 डिसेंबर 1667च्या दिवशी रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढे या तहाच्या वाटाघाटी 5 डिसेंबर पर्यंत चालल्या व 6 डिसेंबर रोजी तह झाला. बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा न घेता शिवाजी महाराजांनी त्यास सोडून दिले, असे पोर्तुगीजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवतो ही पोर्तुगीजांचा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर कॉस्मी द ग्वाद त्याच्या चरित्रात साक्ष देतो. शिवरायांचा बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगीजांना चांगली बसली होती. पोर्तुगीजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकवणारा हा पहिला भारतीय राजा होता. 2 डिसेंबर इसवी सन 1683. मार्गशीर्ष वद्य नवमी शके 1605 रुधिरोद्वारी संवत्सर वार रविवार. दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरॉयकडे गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगीजांच्या भेटीत आला. या भेटीत पोर्तुगीजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिकृत पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही. 2 डिसेंबर इसवी सन 1702. डिसेंबर 1702 मध्ये फोंडा किल्ला मराठ्यांनी सर केला. फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केली. यावेळी बादशहाचा मुक्काम भीमेच्या काठावर असलेल्या बहादूरगडावर होता. फोंडा किल्ला काबीज केल्यानंतर मराठ्यांनी बहादूरगडावर असणाऱ्या बादशाही छावणीभोवती धामाधूम उठवली. तरीही बादशहास अद्यापी मराठ्यांचे अनेक किल्ले जिंकावयाचे स्वप्न तो मनात बाळगत होता. विशालगड जिंकून घेतल्यानंतर सैन्यासह 2 डिसेंबरला कोंडाणा उर्फ सिंहगड जिंकून घेण्यासाठी तो निघाला. वाटेत त्याने जेजुरीच्या खंडोबाच्या देवालयाची नासधूस केली. श्रींचा कळप व मंडप जाळून टाकला. जेजुरीहून कूच करून बादशहा कोंडाण्याच्या पायथ्याशी 27 डिसेंबरला पोहोचला. पुढे तरबियत खानाने मराठा शिबंदीशी वाटीघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला 8 एप्रिल 1703 रोजी मुघलांच्या ताब्यात गेला. सिंहगडचे नाव बक्षिदाबक्ष म्हणजे ईश्वर दत्त असे ठेवण्यात आले. 2 डिसेंबर इसवी सन 1748. 18व्या शतकात हा निवतीचा किल्ला सावंतवाडीच्या सावंतांच्या ताब्यात होता. 2 डिसेंबर 1748 रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. त्यावेळी इस्माईल खान हा पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून निवतीवर पोर्तुगीजांचे निशाण लावले. हा इस्माईल खान पूर्वी मराठ्यांच्या पदरी सेवेत होता. निवतीच्या किल्ल्यावर व्हाईसरॉय स्वतः आला होता. काही वर्षांनी निवती सावंतांनी पुन्हा जिंकून घेतला. 2 डिसेंबर इसवी सन 1751. 2 डिसेंबर रोजी मराठ्यांनी निजामापासून त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. या 2 महिन्याच्या युद्ध धुमाळीत बुसीच्या तोफखान्याचा मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या लढाईपुढे काही उपयोग झाला नाही. म्हणून सलबाजत जंगाने तहाची बोलणी लावली. शिंगवे, परगणी, राहुरी येथे 7 जानेवारी 1752 रोजी उभयतास अटी मान्य होऊन तह झाला. या तहात ठरल्याप्रमाणे पेशव्यांनी त्रिंबक किल्ला निजामास परत दिला. 2 डिसेंबर इसवी सन 1760. पानिपतचा रणसंग्राम. नोव्हेंबर सन 1760 रोजी मराठी फौजा व अहमदशहा अब्दाली याच्या फौजांची प्रथम पानिपतावर चकमक झाली. या चकमकीत
अहमदशहा अब्दाली याने माघार घेऊन त्याने नोव्हेंबर 1760 रोजी दहाड येथे छावणी केली। यानंतर अब्दाली याने पुन्हा माघार घेऊन 2 डिसेंबर 1760 रोजी यमुना तीरावर छावणी केली।